Hello my dear children, last period we have finished 1.2 an encounter of a special kind. मागच्या पिरियडला आपण जे आपलं युनिट 1 आहे त्याच्यातील 1.2 an encounter of a special kind नावाचं जे लेसन आहे त्या लेसनला आपण मागच्या पिरियडला संपवलं आणि त्याच्यानंतर आज आपण जे 1.3 नेक्स्ट जी पोयम आहे जी कविता आहे त्या कवितेविषयी आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत. आणि त्या कवितेचं नाव आहे बास्केट फुल ऑफ मूनलाईट. बास्केट म्हणजे बास्केट मीन्स वॉट, टोपली असा त्याचा अर्थ होतो. आणि मूनलाईट म्हणजे काय, मूनलाईट मीन्स चांदणे असाही त्याचा एक अर्थ होतो, चांदणे असाही. आणि त्याच्यानंतर दुसरा अर्थ चंद्रप्रकाश असाही अर्थ होतो त्याचा मूनलाईटचा. मग टायटल ऑफ द पोयम काय झाले की बास्केट ऑफ मूनलाईट, टोपलीभर चांदणे किंवा टोपलीभर चंद्रप्रकाश असा त्याचा अर्थ होतो. तर बास्केट फुल ऑफ मूनलाईट की सुनील शर्मा यांची ही एक कविता आहे. आणि या कवितेमध्ये की एक लहान मुलगा खेडेगावामध्ये राहतो, ग्रामीण भागामध्ये राहतो. आणि तो या ठिकाणी की आपला जो वडील आहे तो वडील कामानिमित्त शहरामध्ये जात असतात आणि कामाला ते शहरात जातात. आणि जेव्हा ते घरी परत येतात तेव्हा त्यांना खूप उशीर झालेला असतो आणि तोपर्यंत हा जो लहान मुलगा आहे हा लहान मुलगा झोपून गेलेला असतो. म्हणून की हा जो स्मॉल चाइल्ड आहे, लहान मुलगा आहे, तो लहान मुलगा की जो मूनलाईट आहे, जो चंद्रप्रकाश आहे, त्या चंद्रप्रकाशाला या कवितेच्या माध्यमातून रिक्वेस्ट करीत आहे, विनंती करीत आहे की मला टोपलीभर काय दे, चांदणे दे, टोपलीभर चंद्रप्रकाश दे, की जेणेकरून की मी ज्या रस्त्याने माझे वडील कामानिमित्त शहराकडे जातात आणि तो जो रोड आहे, तो जो रस्ता आहे, तो रस्ता काट्यांनी आणि विंचुवांनी भरलेला आहे. म्हणून जेव्हा की मला जर टोपलीभर चंद्रप्रकाश तू दिलास तर मी ते जे चंद्रप्रकाशाच्या ज्या बिया आहेत त्या बिया मी रस्त्याच्या कडेला काय करेन, सो करेन, म्हणजेच मी त्यांची लावणी करेन. आणि जेणेकरून की जो रस्ता आहे तो रस्ता प्रकाशमय होईल. आणि प्रकाशमय केल्यानंतर माझे जे वडील आहेत ते वडील कामावरून घरी लवकर येतील आणि लवकर आल्यानंतर मला माझ्या वडिलांकडून की ज्या बेड टाईम स्टोरीज आहेत, झोपायच्या वेळेस ऐकायच्या ज्या स्टोरीज आहेत, ज्या कथा आहेत, ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी जेणेकरून मला माझ्या वडिलांकडून ऐकता येतील. केव्हा की जेव्हा ते कामावरून घरी लवकर येतील त्यावेळेस मला त्यांच्याकडून ज्या स्टोरीज आहेत, बेड टाईम स्टोरीज आहेत त्या मला ऐकता येतील. म्हणून की तो लहान मुलगा की जो मून आहे म्हणजे जो चंद्र आहे त्या चंद्राला काय करीत आहे, रिक्वेस्ट करीत आहे, विनंती करीत आहे या कवितेच्या माध्यमातून. अशाच आशयाची ही कविता आहे बास्केट फुल ऑफ मूनलाईट, रिटेन बाय सुनील शर्मा यांनी लिहिलेली ही कविता आहे बास्केट फुल ऑफ मूनलाईट, टोपलीभर चंद्रप्रकाश किंवा चांदणे असं शीर्षक, असं टायटल असलेली ही कविता आहे. ही कविता आपण प्रत्यक्ष अभ्यासण्यापूर्वी जसं आपण मागच्या ज्या 1.1 फर्स्ट पोयम होती त्याच्यानंतर 1.2 लेसन होते त्याच्यात देखील आपण वॉर्मिंग अप चिटचॅट जे क्वेश्चन्स आहेत, जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांविषयी आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेतली. तसंच ही कविता प्रत्यक्षात सविस्तरपणे अभ्यासण्यापूर्वी या ठिकाणी वॉर्मिंग अप चिटचॅट क्वेश्चन्स दिलेले आहेत. माझ्याकडे या ठिकाणी टेक्स्टबुक उपलब्ध आहे. तुम्ही देखील हा व्हिडिओ ज्या वेळेस तुम्ही बघाल त्यावेळेस तुम्ही देखील तुमचं जे इंग्रजीचं टेक्स्टबुक असेल ते तुम्ही तुमच्या जवळ ठेवा आणि जेणेकरून तुम्हाला ते अंडरस्टँडिंग व्हायला, समजायला ते काय होईल, सोयीस्कर होईल. चला तर आपण वॉर्मिंग अप चिटचॅट गप्पा गोष्टीचे जे क्वेश्चन्स आहेत, जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांविषयी आज सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया. या ठिकाणी बघा, फर्स्ट वॉर्मिंग अप चिटचॅट या ठिकाणी क्वेश्चन्स दिलेला आहे, प्रश्न दिलेला आहे किंवा मुद्दा दिलेला आहे, त्याविषयी आपण चर्चा करूया आणि त्याविषयी तुम्हाला माहिती लिहायची आहे.
डिड यू लाईक, बघा फर्स्ट क्वेश्चन त्या ठिकाणी दिलेला आहे वॉर्मिंग अप चिटचॅटचा. मी रीड आऊट करतो. या ठिकाणी माझ्याकडे पुस्तक आहे, तुम्ही देखील तेथे तुमच्याजवळ पुस्तक असू द्या हा व्हिडिओ बघत असताना. डिड यू लाईक टू हिअर बेड टाईम स्टोरीज वेन यू वेअर अ चाइल्ड. हिअर मीन्स व्हॉट, ऐकणे, लिसन. हिअर मीन्स ऐकणे असा त्याचा अर्थ होतो. अँड बेड टाईम स्टोरीज म्हणजे काय, झोपायच्या वेळेस ऐकायच्या कथा, त्यांना काय म्हटले जाते, बेड टाईम स्टोरीज. कळाला का त्याचा अर्थ. मग निजायच्या वेळेस ऐकायच्या गोष्टी, त्यांना आपण काय म्हणतो, बेड टाईम स्टोरीज. डिड यू लाईक टू हिअर बेड टाईम स्टोरीज वेन यू वेअर चाइल्ड, की जेव्हा तुम्ही लहान होता त्यावेळेस की बेड टाईम ज्या स्टोरीज आहेत, ज्या कथा आहेत, ज्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी तुम्हाला ऐकायला आवडत होत्या का. की जेव्हा तुम्ही लहान होता आणि लहान असताना ज्या बेड टाईम स्टोरीज आहेत त्या तुम्हाला ऐकायला आवडत होत्या का. काय सांगता येईल याविषयी, की जेव्हा तुम्ही लहान होता त्यावेळेस तुम्हाला ज्या बेड टाईम स्टोरीज आहेत त्या स्टोरीज तुम्हाला ऐकायला आवडत होते का. काय सांगता येईल याविषयी तुम्हाला इंग्रजीमध्ये लिहून आपला जो ग्रुप आहे त्या ग्रुपवर तुम्हाला पाठवायचं आहे. मग काय सांगता येईल तुम्हाला, की तुम्ही जेव्हा लहान होता त्यावेळेस तुम्हाला ज्या बेड टाईम स्टोरीज आहेत त्या बेड टाईम स्टोरीज तुम्हाला ऐकायला आवडत होत्या का. इन माय ओपिनियन, म्हणजेच माझ्या मतानुसार मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो की येस, आय लाईक स्टोरीज व्हेरी मच. की येस, आय लाईक बेड टाईम स्टोरीज व्हेरी मच. यानुसार तुम्हाला देखील हा जो क्वेश्चन्स आहे या क्वेश्चनविषयी तुमचं स्वतःचं मत या ठिकाणी मांडायचं आहे. जसं की येस, आय लाईक बेड टाईम स्टोरीज व्हेरी मच. होय, की मला ज्या बेड टाईम स्टोरीज आहेत त्या ऐकायला खूप आवडत होत्या. केव्हा, की जेव्हा मी चाइल्ड होतो, जेव्हा मी लहान मुलगा होतो, लहान बालक होतो, लहान बाळ होतो, त्यावेळेस मला ह्या ज्या बेड टाईम स्टोरीज आहेत त्या स्टोरीज ऐकायला खूप आवडत होते. नाव त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघा, हू युजली टोल्ड यू द बेड टाईम स्टोरीज. युजली म्हणजे सामान्यपणे किंवा सामान्यतः असं आपण त्याला म्हणतो युजली, की हू युजली टोल्ड यू द बेड टाईम स्टोरीज. टोल्ड म्हणजे सांगणे, टोल्ड मीन्स व्हॉट, सांगणे असा त्याचा अर्थ होतो. टोल्ड म्हणजे सांगणे अँड युजली सामान्य. हू युजली टोल्ड यू द बेड टाईम स्टोरीज म्हणजे ज्या बेड टाईम स्टोरीज आहेत त्या सामान्यपणे तुम्हाला कोण सांगत असे तुम्हाला, की ज्या बेड टाईम स्टोरीज आहेत त्या बेड टाईम स्टोरीज तुम्हाला सामान्यपणे कोण सांगत असे. काय सांगता येईल याविषयी. युअर पॅरेंट्स, फादर, मदर, अंकल इट्सेट्रा. म्हणजे तुमचे जे आजोबा आहेत, आजी आहेत, वडील आहेत, आई आहेत किंवा काका आहेत, हे सामान्यपणे तुम्हाला की ज्या बेड टाईम स्टोरीज आहेत त्या बेड टाईम स्टोरीज तुम्हाला सांगत असे. त्याच्यानंतर बघा पुढचा पॉईंट नंबर 3, क्वेश्चन नंबर 3 बघा, वाय डिड यू लाईक देम. की त्या बेड टाईम स्टोरीज तुम्हाला का आवडत होत्या. म्हणजे ज्या बेड टाईम स्टोरीज आहेत त्या बेड टाईम स्टोरीज तुम्हाला का आवडत होत्या. बिकॉज बेड टाईम स्टोरीज वेअर इमॅजिनरी अँड व्हेरी इंटरेस्टिंग. की ज्या बेड टाईम स्टोरीज आहेत त्या बेड टाईम स्टोरीज तुम्हाला का आवडत होत्या, कारण त्या खूप काय होत्या, त्या स्टोरी इमॅजिनरी होत्या म्हणजेच काल्पनिक होत्या आणि खूप गमतीदार होत्या. म्हणून की ज्या बेड टाईम स्टोरीज आहेत त्या बेड टाईम स्टोरीज ऐकायला आम्हाला खूप आवडत होते, असं तुम्हाला त्या ठिकाणी लिहिता येईल. की बिकॉज बेड टाईम स्टोरीज इमॅजिनरी अँड व्हेरी इंटरेस्टिंग. कारण त्या कशा होत्या, ज्या बेड टाईम स्टोरीज होत्या त्या इमॅजिनरी होत्या, काल्पनिक होत्या आणि त्या खूप गमतीदार होत्या, मजेशीर होत्या. त्यामुळे त्या बेड टाईम स्टोरीज ऐकायला आवडत होत्या. नाव लास्ट पॉईंट इट इज. शेवटचा पॉईंट या ठिकाणी
दिलेलं आहे बघा. डू यू स्टील लाईक टू हिअर दोज स्टोरीज अगेन, की डू यू स्टील म्हणजे अजूनही. डू यू स्टील लाईक टू हिअर दोज स्टोरीज अगेन म्हणजे ज्या बेड टाईम स्टोरीज आहेत त्या पुन्हा तुम्हाला अजून ऐकायला आवडतील का. काय वाटतं तुम्हाला याविषयी. तुम्हाला तुमचं स्वतःचं मत या ठिकाणी मांडायचं आहे की डू यू स्टील लाईक टू हिअर दोज स्टोरीज अगेन म्हणजे ज्या बेड टाईम स्टोरीज आहेत त्या बेड टाईम स्टोरीज तुम्हाला पुन्हा अजून ऐकायला आवडतील का. काय सांगता येईल. येस, आय लाईक टू बेड टाईम स्टोरीज हिअर अगेन. येस, आय लाईक टू हिअर दोज स्टोरीज म्हणजे त्या ज्या कथा आहेत त्या कथा मला पुन्हा ऐकायला आवडतील ना. प्रत्येकाला आवडतील की त्या कारण कशा बेड टाईम स्टोरीज होत्या, इमॅजिनरी अँड व्हेरी इंटरेस्टिंग होत्या. त्यामुळे त्या स्टोरीज, त्या कथा, त्या गोष्टी पुन्हा तुम्हाला ऐकायला या ठिकाणी आवडतील. इन दीज वे वी हॅव डिस्कस अबाउट दीज टॉपिक. अशा पद्धतीने आपण हा जो वॉर्मिंग अप चिटचॅट क्वेश्चन्स आहे, प्रश्न आहेत किंवा जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांविषयी आपण या ठिकाणी काय केली, चर्चा केली. त्याच्यानंतर याविषयी तुम्हाला सविस्तरपणे माहिती लिहायची. तुमच्या मते हे पॉईंट्स, हे प्रश्न रीड आऊट केल्यानंतर, वाचल्यानंतर तुम्हाला काय वाटतं हे या ठिकाणी तुम्हाला तुमचं स्वतःचं वैयक्तिक मत या ठिकाणी काय करायचं आहे, मांडायचं आहे. तेवढं तुम्ही लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. त्याच्यानंतर बघा खाली एक पॉईंट दिलेला आहे, त्याच्या खाली वॉर्मिंग अप चिटचॅटच्या अगदी खाली बघा, डिस्कस इन ग्रुप्स अबाउट द प्रोसिजर ऑफ प्लांटिंग अ ट्री, राईट द स्टेप्स इन बुलेट पॉईंट्स ॲट प्रेझेंट इट बिफोर द क्लास. या ठिकाणी झाडे लावायची पद्धत याविषयी तुम्हाला ग्रुपमध्ये काय करायचे आहे, चर्चा करायची आहे. प्लांटिंग म्हणजे लागवड करणे, प्लांटिंग अ ट्री. प्रोसिजर म्हणजेच एक पद्धत आपण म्हणतो किंवा मग एक पद्धत असंही म्हणू आपण. प्रोसिजर पद्धत किंवा कार्यपद्धती असंही या ठिकाणी म्हणू. डिस्कस इन ग्रुप्स अबाउट द प्रोसिजर ऑफ अ प्लांटिंग ट्रीज, की झाडे लावायची पद्धत याविषयी गटात चर्चा करा. गटात चर्चा करायची आहे तुम्हाला झाडे लावण्याची कार्यपद्धती किंवा पद्धत. अँड राईट द स्टेप्स इन बुलेट पॉईंट्स अँड प्रेझेंट इट बिफोर द क्लास. त्याच्यानंतर की ज्या आपल्या पायऱ्या आहेत, आपल्या पायऱ्या बुलेट पॉईंटच्या मदतीने ते तुम्हाला लिहायचे आहेत आणि लिहिल्यानंतर ते तुम्हाला वर्गात सादर करायचे आहेत. खाली दिलेले जे बुलेट्स पॉईंट्स आहेत, काही ठराविक पॉईंट्स त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचे आहेत, लिहायचे आहेत. आपले स्वतःचे ज्या बुलेट पॉईंट्स आहेत, बुलेट पॉईंटच्या ज्या स्टेप्स आहेत म्हणजे ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांच्या सहाय्याने तुम्हाला या ठिकाणी पॉईंट्स लिहायचे आहेत आणि पॉईंट्स लिहिल्यानंतर ते तुम्हाला प्रत्यक्ष आपला जो आपण तर वर्गात सादर करणार नाही, कारण आता आपण ऑनलाईन पद्धतीने एज्युकेशन घेत आहोत, शिक्षण घेत आहोत. म्हणून आपला जो क्लास 10 KGBV क्लास 10 स्टडी ग्रुप नावाचा जो ग्रुप आहे त्याच्यावर ते पॉईंट्स तुम्हाला टाकायचे आहेत. झाडे लावायची पद्धत याविषयी तुम्हाला आपसातच तुम्हाला स्वतःलाच त्या ठिकाणी त्याविषयी विचार करावा लागेल, चर्चा करावी लागेल. आणि त्याच्यानंतर आपल्या पायऱ्या बुलेट मुद्द्यांच्या सहाय्याने, मदतीने, सहकार्याने ते तुम्हाला आपला जो ग्रुप आहे त्या ग्रुपवर काय करायचे आहेत, प्रेझेंट करायचे आहेत, सादर करायचे आहेत. 3 ते 4 पॉईंट्स या ठिकाणी दिलेले आहेत. काय सांगता येईल की झाडे लावायची खरी पद्धत काय आहे, काय सांगता येईल. डिग अ पीट असंही आपण म्हणू शकतो. 1 पॉईंट इट इज डिग अ पीट. डिग म्हणजे काय, खोदणे असा अर्थ होतो. पीट म्हणजे PIT पीट म्हणजे खड्डा. अँड DIG डिग म्हणजे खोदणे. अँड पीट मीन्स व्हॉट,
खड्डा. सुरुवातीला आपण काय करू, एक खड्डा खोदू, डिग अ पीट, 1 पॉईंट इट इज. त्याच्यानंतर फिल इट विथ मॅन्युअर. त्याच्यानंतर खड्डा खोदल्यानंतर आपण काय करू, फिल इट विथ मॅन्युअर. MANURE, मॅन्युअर म्हणजे खत. त्याच्यानंतर त्या खड्ड्यामध्ये आपण काय टाकू, खत टाकू. अँड देन प्लांट ट्रीज इन इट. त्याच्यानंतर त्या खड्ड्यामध्ये आपण खत टाकल्यानंतर त्या खड्ड्यात आपण कशाची लागवड करू, झाडाची लागवड. प्लांट ट्रीज इन इट. जो खड्डा आपण खोदलेला आहे आणि त्याच्यात आपण मॅन्युअर टाकलं आहे, खत टाकलं आहे. त्याच्यानंतर त्या खड्ड्यात आपण झाडाची काय करू, प्लांट करू, लागवड करू. अँड देन वॉटर द प्लांट. नेक्स्ट पॉईंट, वॉटर द प्लांट. त्याच्यानंतर त्या झाडाची लागवड केल्यानंतर त्या झाडाला आपण काय देऊ, पाणी देऊ. अँड देन फेन्सिंग द ट्री. फेन्सिंग म्हणजे कुंपण. आता झाड लावल्यानंतर आपण त्या ठिकाणी काय करू, त्या झाडाला त्याच्या आजूबाजूला, त्याच्या भोवती आपण काय करू शकतो, फेन्सिंग करू शकतो. आपण त्या ठिकाणी काटेरी कुंपण करू शकतो. इन दिस वे वी हॅव डिस्कस इन ग्रुप्स अबाउट द प्रोसिजर ऑफ प्लांटिंग ट्रीज. अशा पद्धतीने आपण आपल्या गटामध्ये किंवा आपण स्वतःच की झाडे लावायची जी पद्धत आहे त्या पद्धतीविषयी आपण काय करू शकतो, डिस्कस करू शकतो, चर्चा करू शकतो. आता त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे सेकंड पॉईंट, डिस्कस इन पेअर्स अँड राईट व्हॉट युअर फादर अँड मदर डू फॉर युअर फॅमिली. की तुमच्या कुटुंबासाठी तुमचे आईवडील काय करतात, म्हणजे तुमच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी तुमचे आईवडील काय करतात यावर तुम्हाला चर्चा करायची आहे. आणि चर्चा केल्यानंतर या ठिकाणी 2 कॉलम्स दिलेले आहेत आणि त्या 2 कॉलममध्ये तुम्हाला त्याची माहिती लिहायची आहे की तुमच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी तुमचे आई वडील काय करतात याविषयी तुम्हाला स्वतःलाच चर्चा करायची आहे. आणि चर्चा केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जे 2 कॉलम दिलेले आहेत फादर अँड मदर, या ठिकाणी तुम्हाला ते पॉईंट्स लिहायचे आहेत. हे तुमच्यासाठी होमवर्क आहे, याविषयी मात्र मी तुम्हाला माहिती सांगणार नाही. ऑलरेडी त्या ठिकाणी 2 पॉईंट्स दिलेले आहेत बघा तुमच्या पुस्तकात. फादर बघा, वर्क्स हार्ड टू अर्न लिव्हिंग, म्हणजेच कुटुंबाचा जो उदरनिर्वाह आहे तो उदरनिर्वाह भागवण्यासाठी की जे वडील आहे ते वडील परिश्रम करीत असतात. अँड मदर, आईची जबाबदारी काय आहे की तुमच्या कुटुंबाचं उदरनिर्वाहासाठी तुमचे आई वडील काय करतात. मग आई काय करते आपल्या कुटुंबासाठी, कीप्स द हाऊस क्लीन, म्हणजेच जे घर आहे ते घर स्वच्छ ठेवण्याचा आई काय करीत असते, प्रयत्न करीत असते. इन दिस वे, अशा पद्धतीने तुम्हाला स्वतःशीच या ठिकाणी चर्चा करायची आहे. आणि चर्चा केल्यानंतर हे जे खाली 2 पॉईंट्स दिलेले आहेत, 2 कॉलम दिलेले आहेत, या ठिकाणी तुम्हाला वडील आणि आई हे आपल्या कुटुंबासाठी काय करतात याविषयी तुम्हाला या ठिकाणी माहिती लिहायची आहे. आणि माहिती लिहिल्यानंतर ते तुम्हाला प्रत्यक्षात तो होमवर्क, तो गृहपाठ तुम्हाला आपला जो ग्रुप आहे त्याच्यावर काय करायचं आहे, शेअर करायचं आहे, सादर करायचं आहे, टाकायचं आहे त्या ग्रुपवर. इन दिस वे, अशा पद्धतीने आपण वॉर्मिंग अप चिटचॅट, त्याच्यानंतर खाली दिलेले जे 2 पॉईंट्स आहेत, 2 मुद्दे आहेत, 2 प्रश्न आहेत, यांच्याविषयी आपण आता सविस्तरपणे माहिती जाणून घेतलेली आहे, अध्ययन केलेले आहेच. आता मात्र तुम्हाला फक्त याविषयी तर तुम्हाला वॉर्मिंग अप चिटचॅट जे क्वेश्चन्स आहेत त्याविषयी मी थोडक्यात तुम्हाला माहिती पण सांगून दिलेली आहे. त्याच्यानंतर जो दुसरा पॉईंट होता की झाडे लावायची पद्धत, त्याविषयी देखील मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. आणि तुम्हाला तुमचे स्वतःचे जे पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स ॲड करून आपल्या ग्रुपवर टाकायचं आहे. त्याच्यानंतर फक्त हा जो दुसरा पॉईंट आहे की तुमच्या कुटुंबासाठी तुमचे आईवडील काय करतात
याविषयी तुम्हाला स्वतःला चर्चा करायची आहे. आणि चर्चा केल्यानंतर हे जे पॉईंट्स आहेत दिलेले, जे ब्लँक या ठिकाणी काही सिक्वेन्स दिलेले आहेत, त्या ठिकाणी ते पॉईंट्स तुम्हाला नोट डाऊन करायचे आहेत, लिहायचे आहेत. आणि लिहिल्यानंतर ते आपला जो ग्रुप आहे त्या ग्रुपवर ते तुम्हाला शेअर करायचं आहे, सादर करायचे आहे. कळाला का मग हा पॉईंट वॉर्मिंग अप अँड चिटचॅट जो टॉपिक आहे तो टॉपिक तुम्हाला कळाला का? कळाला नसेल तर आणखी आपला 10वीचा जो ग्रुप आहे, व्हॉट्सॲप ग्रुप आहे, त्याच्यावर देखील आपण चर्चा करू शकतो. किंवा तुमच्या मनात काही डाऊट्स असतील, शंका असतील, तर त्या तुम्ही हमखास निसंकोचपणे बिनधास्तपणे तुम्ही ते पॉईंट्स पुन्हा तुम्ही विचारू शकतात. त्याच्यानंतर आज आपण प्रत्यक्ष या ठिकाणी नेक्स्ट जे पेज नंबर आहे 18, त्याच्यावर या ठिकाणी बास्केटफुल ऑफ मूनलाईट नावाची जी कविता आहे ती कविता या ठिकाणी दिलेली आहे. ती कविता मी या ठिकाणी तुम्हाला वाचून दाखवतो आणि वाचून दाखवल्यानंतर या कवितेविषयी आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत. बघा, युअर टेक्स्ट बुक पेज नंबर 18 सापडलं का? बघा या ठिकाणी 18 फर्स्ट होल पोयम म्हणजे संपूर्ण जी कविता आहे ती कविता मी या ठिकाणी तुम्हाला रीड आऊट करून दाखवतो, वाचून दाखवतो. आणि त्याच्यानंतर प्रत्येक लाईनविषयी, प्रत्येक ओळीविषयी आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत. बघा या ठिकाणी, लुक ॲट युअर टेक्स्ट बुक. बास्केटफुल ऑफ मूनलाईट, टोपलीभर चांदणे किंवा टोपलीभर चंद्रप्रकाश असं शीर्षक असलेली ही सुनील शर्मा यांची ही पोयम आहे, ही कविता आहे. ती मी या ठिकाणी रीड आऊट करून मी तुम्हाला दाखवतो, ऐका तुम्ही. आणि ऐकल्यानंतर याविषयी आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत. बास्केटफुल ऑफ मूनलाईट, टोपलीभर चांदणे किंवा चंद्रप्रकाश. ओ मून, हे तर आपण सुरुवातीलाच या ठिकाणी याविषयी माहिती जाणून घेतली की एक लहान मुलगा आहे आणि तो लहान मुलगा की जो मून आहे म्हणजे जो चंद्र आहे त्या चंद्राकडे या ठिकाणी रिक्वेस्ट करीत आहे, विनंती करीत आहे की मला टोपलीभर काय दे, चांदणे दे किंवा चंद्रप्रकाश दे. तो असं का म्हणत आहे, तो चंद्राला अशी विनंती का करीत आहे, हे तर आपण जेव्हा ही जी कविता आहे बास्केटफुल ऑफ मूनलाईट ही जी कविता आहे या कवितेविषयी जेव्हा आपण सविस्तरपणे माहिती घेऊ त्यावेळेस आपण तिथं जाणून घेणारच आहोत. त्याच्या आधी मी ही कविता तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवतो. बघा पुस्तकात, ओ मून गिव्ह मी अ मूनलाईट, ओ मून गिव्ह मी अ मूनलाईट, बास्केटफुल or 2 basketful with seeds of moonlight, with seeds of moonlight from city to my village on the sides of the path I want to sow many small moons of light, small moons of light. The whole village goes to the city daily to work. It becomes dark on its way back, as my village is quite far. The route is tough and full of snakes and scorpions. Neither bus nor cart plies. When my father returns home, I am asleep. I am asleep, and he goes back early in the morning while I am sleeping. Oh moon, give me a basketful of moonlight on loan. Oh moon, give me a basketful of moonlight on loan. I want to light the dark route so that my father returns early. I too want to hear fairy tales and stories from him. He means my father. Oh moon, give me a basketful of moonlight. I want to sow seeds of moon on the sides of the path. सुनील शर्मा. अशा पद्धतीने ही जी संपूर्ण कविता आहे बास्केटफुल ऑफ मूनलाईट नावाची ही कविता आहे. ही कविता या ठिकाणी
मी तुम्हाला रीड आऊट करून दाखवली, वाचून दाखवली आणि ती तुम्ही ऐकली. डू यू अंडरस्टँड अबाउट दिस पोयम? ही कविता तुम्हाला समजली का? समजली असेल तर आपण पुढे जाऊया. कळाली का? येस ऑर नो सांगायचं आहे तुम्हाला. कळाली असेल कारण मी तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवलेली आहे कविता. ती जर तुम्हाला समजली असेल, अंडरस्टँडिंग झाली असेल, आकलन झाले असेल, उमजली असेल किंवा समजली असेल तर आपण पुढचं जे लेसन आहे त्या लेसनकडे वळूया. काय तुम्हाला रिप्लाय द्यायचा आहे? समजली असेल तर आपण पुढचं लेसन घेऊ. जर तुम्हाला समजली नसेल तर त्याविषयी आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊ. ते मात्र तुम्हाला आपला जो KGBV क्लास 10th जो स्टडी ग्रुप आहे त्याच्यावर रिप्लाय द्यायचा आहे. कारण मी वाचून दाखवलेली आहे ही कविता तुम्हाला. जर समजली असेल तर येस म्हणायचं, समजली नसेल तर नो म्हणायचं. रिप्लाय द्यायचं आहे तुम्हाला. रिप्लाय दिला तरच आपण, तुम्हाला जर ही कविता समजली नसेल तरच आपण या कवितेविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत. समजली नसेल तर, आणि समजली असेल तर आपण पुढच्या लेसनकडे वळणार आहोत. रिप्लाय द्यायचा आहे तुम्हाला, रिप्लाय द्यायचा आहे. बाकीचं आपण पुढच्या पिरियडला, पुढच्या तासिकेला याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ नाईस डे.